मयूरच्या माध्यमातून आंबिवली संघासाठी निश्चितच इथे फलंदाजीमध्ये मात्र काही कामगिरी करू शकले नाहीत, परंतु इथे योगदान देताना ते क्षेत्ररक्षणासाठी मयूर. दरम्यान षटकातला शेवटचा चेंडू असेल शुभासाठी. यावेळेस मात्र नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. धाव संख्या स्थिर 11 धावा. स्लॉगवरचं षटक होता, केवळ 11 धावा जमू शकले. 3 चेंडूमध्ये तर मस्त धावा जमवल्या होत्या. विश्लेषण करायला गेलं तर पहिल्या चेंडूमध्ये केवळ 1 धाव होती, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर चौकार, त्यानंतर चौथा चेंडू हा डॉट गेला आणि 5व्या चेंडूवर विकेट गेली आणि 6वा चेंडू सुद्धा डॉट. अशा प्रकारे केवळ 11 धावा. आतापर्यंतच्या सामन्यामध्ये आंबिवली संघाकडनं चांगली अशी फलंदाजी होते, परंतु गोलंदाजी काय शिते. आपली डावी बाजू आहे गोलंदाजी मार्क सजवताना गोलंदाज मयूर, सामना करेल अनिल. बीमर चेंडू पंच येथे नो चेंडू घोषित करतायत. नो प्लस 2 अशा प्रकारे 3 धावा मिळत आहेत. दरम्यान नाणेफेकीचा कौल झालाय ते कडूचीवाडी वर्सेस धामणी. दरम्यान इथे कडूचावाडी संघ टॉस विन झालेला आहे. प्रथम ते क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळेस हवेत चेंडू येते, झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र 6 धावेसाठी जातोय. परंतु झेल जरी झाला असता तरी हा चेंडू फ्री हिट होता, कोणताही फायदा झाला नसता. कदाचित मात्र 6 धाव्या वाचू शकल्या असत्या. धाव संख्या होती ती 20 धावा आणि 52 धावांचा टार्गेट इथे आहे. चा पाठलाग करताना काहीशी चांगलीशी फलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवताना फलंदाज अनिल तसेच सुभाष. दरम्यान षटकातला पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. त्या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा फलंदाज अनिलने घेतला. चेंडू भिरकावून दिला लॉंग ऑनच्या क्षेत्रात 6 धावेसाठी. जसे फेराल तसेच उगवाल असं काहीतरी ते, जसे फेकाल तसाच चेंडू मात्र ते बॉर्डलाईनच्या बाहेर फेकला जाईल. धाव संख्येत 6 ने भरवते. धाव संख्या होती ती 26 धावा. आणि षटकातला पुढील चेंडू. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला भेटतोय गोलंदाज मयूर. निश्चितच आंबिवली संघाकडनं चांगली अशी फलंदाजी आहे, परंतु गोलंदाजी मात्र इथे काहीशी कमकुवत बाजू पाहायला भेटते. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा मयूरचा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. सेम ट्रीटमेंट पाहायला भेटते फलंदाज अनिलच्या माध्यमातून. सेम डायरेक्शन, सेम झोन, 6 धावेसाठी. धावसंख्या 6 ने भर होईल. धावसंख्या होते ती 32 धावा.
जेवढे चेंडू फुलटॉस फेकले गेलेले आहेत तेवढे चेंडू 6 धावांसाठी भिरकावून दिले आहेत फलंदाजाने. षटकातला पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा सज्ज आहेत फलंदाज अनिल. यावेळेस हवेत चेंडू आहे. झेल घ्यायचा प्रयत्न 2 खेळाडू. झेल ड्राफ्ट. झेल कुणाची सोडले तर निश्चितच ज्या फलंदाजाने आतापर्यंत 3 षटकार मारले त्या फलंदाजाची झेल सुटले. खूपच इथे चांगली नामी संधी होती परंतु त्या संधीचा फायदा काही ते घेता आलेला नाहीये. दरम्यान तर फलंदाज मात्र इथे सेफ आणि 1 धाव कंप्लीट करतात. एकदम धावसंख्येत बरोबर धावसंख्या होती ती 33 धावा. षटकातला पुन्हा एकदा पुढे चेंडू. यावेळेस डाऊन द ग्राउंड शॉट येतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय 4 धावेसाठी. धावसंख्या होती ती 37 धावा. मात्र समीकरण येते 12 चेंडू 15 धावा. 7.50च्या स्ट्राईक रेटने ते धावा जमवायचे आहेत. सामना करत 52 धावांचा पाठलाग करताना ते चांगलीशी सुरुवात, चांगलीशी फटकेबाजी. 6 चेंडू जवळजवळ 26 धावा ह्या अक्षरशः फोडून काढल्यात फलंदाजांनी. मयूर यावेळेस वैयक्तिक पहिलं सांगितलं तिसरं षटक हाताळताना मयूर लाऊड अपील परंतु एक निर्धावसा चेंडू पाहायला भेटला. यावेळेस पंच इथे वाईट चेंडू घोषित करतायत. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या देती 38 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा अनिलसाठी. यावेळेस पंच इथे 9 चेंडू घोषित करतायत. पुढील चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या होती ती 39. फ्री हिट त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज अनिलने घेतला. 6 धावांसाठी चेंडू भिरकावून दिलाय. धावसंख्येत 6 ने भर होईल. धावसंख्या होती ती 45 धावा. तर मात्र केवळ 7 धावांची गरज असेल. काय क्रिकेटचं प्रात्यक्षिक दाखवले ते फलंदाज अनिलने. जवळजवळ इथे 4 षटकार खेचले. स्फोटक अशी फलंदाजी अनिलच्या माध्यमातून. उलटा चेंडू होता. चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रात. चेंडू घेतोय सीमारेषेच्या वेध 4 धावेसाठी. धावसंख्या 4 ने भर होईल. धावसंख्या देती 49 धावा. अजून इथे 3 धावेची गरज असेल.
यावेळेस मात्र पंच येथे दिशांनी चेंडू घोषित करताय. धावसंख्या देखणे भर होईल. डाव्याष्टीच्या बाहेर चेंडू पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या देखणे भर झाली. धावसंख्या होते ती 50 धावा. जोरदार प्रहार, विजयी फटका, जाईल षटकार. स्फोटक अशी फलंदाजी अनिलच्या माध्यमातून जवळजवळ 6 षटकार खेचलेत आपल्या संघासाठी. विजय संघाचं अभिनंदन तसेच पराभूत संघाचं कौतुक. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. यापुढील सामना होतोय कडूचीवाडी वर्सेस धामणी. पुढील समालोचन करतील आमचे लाखे सर. अप्रतिम क्रिकेट पाहायला भेटलं रातांद्रेपाडा संघाकडून. स्फोटक अशी फलंदाजी. पुढील सामना होतोय धामणी वर्सेस कडूचीवाडी. दोन्ही संघ दरम्यान तिथे नाणेफेकीचा कौल मात्र कडूचीवाडी संघाने ते जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे डबल चान्स इथे घेण्याचा प्रयत्नात कडूचीवाडी संघ. जर तुम्ही गोलंदाजीमध्ये काही करू शकले नाहीत तर फलंदाजीमध्ये काहीतरी करू शकता. डबल चान्स घेतलाय ते. यापुढील समालोचन करतील आमचे लाखे सर. हॅलो. धामणी विपक्ष कडूचीवाडी 4 षटक असतील आणि 4 षटकांमध्ये दोन्ही टीम्स एक राऊंडमध्ये आपण पाहिलं दोन्ही संघ पराभूत झालेत. धामणी संघ सुद्धा पराभूत झालाय आणि कडूचीवाडी संघ सुद्धा पराभूत झालाय. तर या मॅचमध्ये दोन्ही संघ पराभूत असल्यामुळे या सामन्यामध्ये जीत कोणाची असेल पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना असणार आहे. या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा या तळपत्या उन्हामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंच उशीर न करता वेळेत चालू करा. आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे, याच्या व्यतिरिक्त 4 खेळवायचे आहेत. पहिलं षटक गोलंदाजीवरती आपण पाहू शकाल के बादशाह गोलंदाजी मार्कवरती स्वतःचा वैयक्तिक पहिलं षटक असणार आहे.
किरण स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईकला गणेश. सुरुवात केली जाते सामन्याला. मेंटेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. 4 षटकांचा सामना पाहायला मिळते. दोन्ही संघ पराभूत झालेत पहिल्या इनिंगमध्ये. यावेळेला सेकंड इनिंग आहे दोन्ही संघांसाठी. हो, यावेळेला फुल ऑनलाईनचा वापर. आडव्या बॅटने क्लास दाखवलाय. चेंडू जातो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. 4 धावेने अकाउंट ओपन होत आहे दामणे संघाचं. दोन्ही संघांच्या वतीनं नक्कीच विचार केला जाईल. किरण स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल आपण. आहे पहिला चौकार लगावला. षटकातला पुढील चेंडू. ओहो, क्या बात आहे. अफलातून गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला. दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव पद्धतीने डॉट डिलिव्हरी पाहू शकाल आपण. सुंदर गोलंदाजी, सक्षम सफल. पुन्हा एकदा कानमंत्र यावेळेला पाहू शकाल. 4 षटकांचा सामना आहे. 45-50 धावा सामने संघाच्या माध्यमातून कडचोडे संघासमोर ठेवल्या जातील का पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल. पहिलेच षटक आपण पाहतोय. क्या बात आहे. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा निर्धाव चेंडू. गणेश आणि डी झोनच्या माध्यमातून एक धाव इथे घेतली जाईल. या एका धावेने धावफलक 5 धाव्यांवरती राहील. तर डी झोन असल्यामुळे स्ट्राईक रोटेट केली जाते. गणेश असेल स्ट्राईक एंडवरती. संघाचे कर्णधार यावेळेला सातत्याने आपण पाहू शकाल या मॅचला ओपनिंगला आलेले आहेत. हो हो, जबरदस्त वापसी गोलंदाजाच्या माध्यमातून पाहू शकाल. के बादशाह 4 चेंडूंचा खेळ. आतापर्यंत एक चौकार लगावला होता पहिल्या चेंडूवरती प्रहारित, परंतु त्याच्यानंतर जबरदस्त वापसी. 5 धावा खर्च झाल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. सुंदर गोलंदाजी आपण पाहायला मिळते. आणि हो हो, यावेळेला अप्रतिम फटका. शतरक्षण तैनात. लॉंग ऑन झोन मध्ये खेळला होता चेंडू आणि दुहेरी. ओ हो हो हो, हे क्या हो गया. नक्कीच आपण पाहू शकाल चेंडू आहे कुठे, शतरक्षक पडलाय कुठे, परंतु मैदानाच्या आतमध्ये असं घडलं जातं. क्रिकेटचा खेळ आहे. 2 धावा या चेंडूवरती येतील. गणेशच्या खात्यामध्ये 2 धावा. संघाच्या खात्यामध्ये एकूण टोटल धावसंख्या झालेली आहे 7 धावा. पुढील चेंडू. वारे वा, यावेळेला जबरदस्त फटका. पावलांचा प्रयास केला. यावेळेला लॉंग लेन मध्ये चेंडू जातोय. जाईल का सीमा पार पाहायला मिळेल. आनंद कार्पेट शॉट. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू मैदानाबाहेर. येतील 4 धावा. 4 धावेने षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद सुरुवात. अप्रतिम धावसंख्या. दुहेरी अंक 11 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा आल्या 2 चौकारच्या सहाय्याने. किरणच्या बॅटमधनं 1 चौकार आला. गणेशच्या बॅटमधनं 1 चौकार. दुहेरी धावसंख्या सजली जाते फलकावरती. स्वतःचा वैयक्तिक सांघिक दुसरं षटक. गोलंदाज विष्णू. सुरुवात करायची आहे. वेळ दवडवू नका. वेळ महत्वाचा आहे आपल्यासाठी, कारण आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. स्लोअर गोलंदाजी. चेंडूचा समाचार घेतला. नियंत्रण ठेवलं चेंडूला. चेंडूला धाडलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं सरळ मैदानाबाहेर. हा येतोय सीमा पार षटकार. सहा धावेने सुरुवात. काय जबरदस्त पारी, जलवा दाखवला.
स्लोअर गोलंदाजी वेग कमी या गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवत फलंदाजाने अचूक टप्प्यावरती खेळला गेला परिणामी षटकार लगावला आपल्या संघासाठी धामणी संघासाठी यावेळेला डगाव खुश असेल धावसंख्या पहिल्या मिळते 17 धावा तब्बल फलकावरती असतील दुसरं षटक चालू आहे विष्णू गोलंदाजी मार्कवरती ओहो पुन्हा विकेट सूर्याची किरण डोळ्यांवरती यावेळेला काय घडेल पाहायला मिळेल चेंडू निघून जाईल पुन्हा लॉंग लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार धावसंख्या 21 धावा जबरदस्त सुरुवात दोन चेंडूंवरती दोन प्रतिहल्ले 10 धावा घेतल्या जात आहेत महागडं षटक खरपूस समाचार घेतला जातोय गोलंदाजावरती संकट निर्माण झालंय प्रेशर पाहू शकाल आपण आत्मविश्वास कसला जातोय आणि फलंदाजा मात्र दुगणा होतोय आणि दोन प्रहारी फटके आल्याच्या नंतर आत्मविश्वास सातत्याने वाढला जातोय धावसंख्या झालेली आहे तब्बल 21 धावा कडूचोडे संघाच्या वतीने गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल विष्णू खराब लेंथ वार्यवाई वारकर चेंडू उडवला यावेळेला चेंडू जातोय पुन्हा एकदा कावकर्नल झोन रिझन मध्ये अडवूनही चेंडू जाईल मैदानाबाहेर पुन्हा येतोय सीमा पार चौकार तीन चेंडूंवरती तीन मोठे फटके जल्लाद बॅटिंग विष्णूचा अवतार यावेळेला आपण पाहू शकाल बदली झालेला आहे पूर्णपणे ओहो लिडिंग गेज यावेळेला आवाज आला विकेट किपरने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही सफल झाला गोलंदाज सुंदर खेळत होता अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली दोन चौकार एका षटकाराच्या मदतीने मैदानाबाहेर येतोय हा फलंदाज आपलं कार्य करून मैदानाबाहेर असेल गाडीचा अर्थ जरा फिरवायचा रिक्षा फिरवायची आहे कारण रिक्षाच्या समोरची काच आहे ती डोळ्यावरती जाते नाही तर कपडा टाका समोर कपडा टाका दुसरं षटक 14 धावा आल्याच्या नंतर सफलता मिळाली आहे ओहो क्या बात आहे आणि नक्कीच आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण करण्याच्या प्रयत्नात परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं 2 धावा येतील या चेंडूवरती 2 धावेने धावफलक पुढे जातोय धावसंख्या झालेली आहे 27 धावा 27 वन लॉस धामणे सुरुवात चांगली आहे अगदी पुरेपूर फायदा घेतलाय पुन्हा एकदा पाहू शकाल ऑन साईडला वडवलाय लॉंग ऑन झोनमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षण चुकीचं केलं जात आहे परिणामी तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल गुड रनिंग अँड बिटवीन द विकेट 3 धावा मात्र इथे थांबवू शकणार नाही क्षेत्ररक्षक 3 धावा घेतल्या जातील आणि 30 धावा फलकावरती मिळत आहेत पाहायला जबरदस्त अफलातून फलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली गोलंदाजी मार्गवरती आणेल
तिसरं षटक. अनिल फुलटॉस चेंडू होता. काय जल्लाद गोलंदाजी, काय स्पीड आहे, काय वेग आहे अनिलच्या गोलंदाजीवरती आपण पाहू शकाल. अनिल हँडिकॅप आहे, 2च बोट आहेत त्याच्याकडे, पण 2 बोटांवरती संपूर्ण फलंदाजांना थांबवण्याचं कार्य अनिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, इतका वेग आहे, सातत्याने 100-110च्या स्पीडने गोलंदाजी केली जाते. जबरदस्त गोलंदाजी. वाह, निर्धाव चेंडू. अरे, कारण क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण सातत्याने 2 हात असूनही खेळता येत नाही. यावेळेला एका हाताने सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी एकाच हाताने केली जाते, परंतु जबरदस्त गोलंदाजी आज खऱ्या अर्थाने या मैदानावरती उडवलाय. यावेळेला सरळ स्टेट ड्राईव्ह चेंडू येतोय सरळ मैदानाबाहेर आणि सरळ बॉक्सच्या डोक्यावरती जाऊन धावसंख्या झालेली आहे 38 धावा. तिसरं षटक चालू आहे. यावेळेला मार पडला जातोय. ओहो, लिडिंग एज, डिक्लर झोन कंप्लीट. 1 धाव, 39 धावा. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले, 9 धावा खर्च झाल्यात, परंतु सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. एकच मोठा फटका जणू आलेला आहे. 1 चेंडू निर्धाव काढला गेलाय. तिसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा खेळ आहे आणि अजून 1 षटक शिल्लक आहे. तर दुसऱ्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा जमा केल्या. तब्बल 2 चौकार एका षटकाच्या साह्याने विष्णूच्या गोलंदाजीवरती धावा जमा केल्या. पुन्हा प्रवलिजित फटका. यावेळेला उंचावला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं सरळ मैदानाबाहेर जातोय. 6 धावा येतील यावेळेला दामणे संघासाठी. जल्लाशे बॅटिंग. यावेळेला मात्र असफल होतोय गोलंदाज. धावसंख्या झालेली आहे 45 धावा, 45 वन लॉस. सुरुवात जबरदस्त. पुन्हा विकेट. नक्कीच ना, झेल ड्रॉप पाहू शकाल आपण. झेल ड्रॉप चेंडू पाहायला मिळाला. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा या चेंडूवरती आल्या. 2 धाव्यांनी षटकाची समाप्ती. धावसंख्या 47. पुढे 59 धावा, 49 सॉरी, 49 धावा. संधीचं सोनं सातत्याने धुडकावलं जात आहे. वारंवार खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. पुन्हा विकेट. आडव्या बॅटने ब्लॉक केला चेंडूला. यावेळेला उंची जास्त होती चेंडूचं. चेंडू निघून जाईल कावकरनं झोनच्या डोक्यावरनं मैदानाबाहेर. हा येतोय पुन्हा एकदा चौकार. चौकारच्या साह्याने तब्बल धावसंख्येला पुन्हा भारत आकार. धावसंख्या झालेली आहे 53 धावा. 50 पार, हाफ सेंचुरी आणि अर्धशतक यावेळेला दामणी संघाचं पाहायला मिळतंय. 50 प्लस धावा, 53 धावा फलकावरती. शेवटचं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. शेरेसला सुद्धा इथे मार पडला जातोय. ओहो, उडवला यावेळेला. पुन्हा लॉंग ऑफ झोन. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार.
पाहायला मिळाले. शरेश यावेळेला पुन्हा हडबक, यावेळेला झेल घेण्याचा प्रयत्न, पुन्हा झेल सुटला. नक्कीच यावेळेला बॅड लक असेल कडूजवाडी संघाचं पूर्ण फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. खराब शतरक्षण पाहू शकाल आपण. 58 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचं षटक, उर्वरित चेंडू शिल्लक असतील. नक्कीच या उर्वरित चेंडूमध्ये सुद्धा मोठे फटके मारण्याचे चिन्ह दिसले जातील, कारण शेठ फलंदाज मैदानावरती आहेत. गणेश ओपनिंगचा फलंदाज यावेळेला स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेला पुढे पावलांचा प्रयास केला, पुन्हा एकदा उडावला ऑन रिझन मध्ये. चांगलं शतरक्षण के बादशाच्या माध्यमातून झालं. दुहेरी धाव मात्र पूर्ण केली जाईल का? गुड रनिंग अँड बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेने धाव फलक 60 धावा. काही जबरदस्त इनिंग आणि जबरदस्त पारी. 4 षटकांमध्ये हाय स्कोर जणू आपण पाहतोय मैदानावरती, तब्बल 60 धावा. शेवटच्या षटकातला पुढील चेंडू शेरेजचा पुन्हा एकदा गणेशसाठी. संघाचे कर्णधार धामणी संघाचे अप्रतिम यावेळेला बॅटिंग डिपार्टमेंट सांभाळले. यावेळेला लिडिंग एज पाहायला मिळाली. टिकलर झोन आणि पुन्हा विकेट. नक्कीच इथे अतिघाई संकटात विकेट. 2 धावा येतील या चेंडूवरती. 2 धाव्याने 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 62 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. 3 झेल सुटल्या गेल्या. गणेश नाबाद मैदानाबाहेर येतोय. सुंदर खेळत होता, खरंच अप्रतिम खेळी पाहायला मिळाली. सेकंड इनिंग तब्बल 63 धावांचे आव्हान आहे विजय प्राप्त करण्यासाठी. मोठं आव्हान आहे. सुरुवात चांगली करावी लागेल. सुरुवात मोठ्या फटक्यांनी करावी लागेल. सुरुवात चौकारांनी करावी लागेल. सुरुवात षटकारांनी करावी लागेल.
ओपनिंगची जोडी के बादशाह आणि राहुल. मेंढेडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती अविनाश. तब्बल 63 धाबांचं मोठं आव्हान आहे. सुरुवात जबरदस्त करावी लागेल. पहिला चेंडू डिक्लर झोन कटली जाते, पण या डिक्लर झोननी समाधान होणार नाहीये कडूचवाडी संघाचा. प्रत्येक चेंडूवरती प्रतिहल्ला चढवावाच लागेल. एक धाव आली, एका धावेने अकाउंट ओपन होत आहे. सिंगल डबल से काम नाही चलने वाला, कारण एका बाजूला आपण पाहिला समुद्र तयार आहे धावांचा. या समुद्राच्या 2 बालड्या काढल्या तर पाणी समुद्र आटणार नाही. खोलवर पाण्यात जायचंय. हिरे मोती काढावे लागतील, अर्थात क्रिकेटमधले षटकार चौकार आणावे लागतील. विजय प्राप्त करण्यासाठी जबरदस्त पारी खेळावी लागेल, तरच तुम्ही विजय प्राप्त करू शकाल. वा रे वा, मी बोललो आणि तुम्ही ऐकलं. चला शॉट. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. ओहो, क्या बात आहे. सुंदर शतरक्षण पाहायला मिळालं. सिंडू लॉंग लाईन बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. ओ, चांगला फलंदाज पाहू शकाल आपण. मिस अंडरस्टँडिंग तू मैमय झालं, परिणामी फलंदाज बाद होतोय. धावसंख्या झालेली आहे 7 धावा. के बादशाह बाद होतोय. स्वस्तात विकेट पाहायला मिळाली आपल्याला. तांबडे संघाला मिळाली आहे. अनिकेत अविनाश, बॅट्समन रवी. ओहो, फटका बसला यावेळेला. एक धाव पूर्ण झाली आहे आणि एकच धाव. तर एका धावेने धावफलक पुढे 8 धावा. पश्चिमेकडनं पूर्वेकडे वारा आहे. ब्राईट अँड वर द विकेट बॅट्समन सुद्धा आहे. अहो, फटका पुन्हा डिक्लेअर झोनमध्ये. या फटक्यांची गरज नाही आहे इथे कडूचवाडी संघाला. फटके समोर खेळायचे आहेत. समोर फटके घ्याल तर तुम्हाला धाबा येतील. थेंबे थेंबे तळे साचवून विजय प्राप्त करू शकणार नाही. तुम्हाला सावकार षटकार आणायचे आहेत. 9 धावा फलकावरती. तब्बल 63 धाब्यांची गरज आहे विजय प्राप्त करण्यासाठी. पहिलं षटक चालू आहे. अविनाश गोलंदाजी मार्कवरती सुंदर गोलंदाजी करतोय. एक फटका मात्र पाहायला मिळालाय. त्यानंतर प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल आणि एक सफलता सुद्धा. ओपनिंगचा फलंदाज के बादशाहला बाद करण्यात यश आलं. ओहो, यावेळेला डोळे झाकून बॅटिंग पाहतोय. बॅट आधी उचलली गेली, चेंडू मात्र नंतर पडला गेला आणि चेंडूने गबसणी केली विकेट उपरची. पहिला षटक समाप्त झाला. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहू शकाल फक्त आणि फक्त 9 धावा. एक चौकार गेल्याच्या नंतर सुद्धा 9च धावा पाहायला मिळतात. के बादशाह सुद्धा बाद झालेला आहे. चांगला फलंदाज ज्या बॅट्समनकडनं
डगआउटला आशा होती, तोच बॅट्समन रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती कल्पेश. 63 धावांचं आव्हान आहे. सुरुवात करायची आहे. चला सुरुवात करायची. शतरक्षण त्वरित लावून झालेलं आहे. वेळ लावू नका. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. ओहो लिडिंग एज. पुन्हा डी झोन मध्ये चेंडू. एकच धाव. धावसंख्या झालेली आहे 10 धावा. सिंगल डबल से काम नहीं चलने वाला. चौकार षटकार की जरूरत है. आगे जाना है तो. ओहो यावेळेला खूप उंचावर गेलाय चेंडू. खाली क्षेत्ररक्षण तैनात. सेल ड्रॉप. एकच धाव. धावसंख्या झालेली आहे 11 धावा. अकरा धावा. गोलंदाजीवरती सुद्धा नियंत्रण. बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये सुद्धा 62 धावा काढल्या गेल्या. यावेळेला सुद्धा चांगली गोलंदाजी पाहू शकतोय आपण. यावेळेला ऑन साईडला उडवलाय चेंडूला, परंतु किती धावा घेतल्या जातील या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच वेगाच झालंय. चेंडू फेकी सुद्धा पाहायला मिळाली. एकच धाव घेतली जाते. सिंगल डबल से काम नाही चलने वाला. एक धावेने विजय प्राप्त करू शकणार नाही कडूजीवाडी संघ. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 12 धावा फलकावरती पाहू शकाल आपण. 3 चेंडू फेकले गेले. 3 धावा खर्च कल्पेच्या गोलंदाजीवरती. ओहो फटका चुकीचा. सेल टिपताना गणेश. फलंदाज बाद. या मॅच मध्ये आपण पाहू शकाल आर या पार, परंतु मारणार षटकार. षटकार व्यतिरिक्त काही होऊ शकणार नाही. षटकारांचीच नित्यंत गरज आहे. त्या अनुषंगाने फलंदाज शेरेश मैदानामध्ये आहे. ओहो यावेळेला डाऊन डस क्रॉस पाहू शकाल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. कल्पेच्या वतीनं माध्यमातनं सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. साक्षात दुसरं षटक चालू आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त वापसी केली जाते. एक सप्पल 2 गडी बाद झालेले आहेत. श्रेष आणि रवी मैदानावरती. हो यावेळेला लेंथ चुकीची. चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 13 धावा. 63 धावांचं आव्हान आहे. 13 धावा 50 धावांची गरज आहे अजूनही विजय प्राप्त करण्यासाठी. चेंडू कमी आहे, धावा मात्र जास्त आहेत. प्रत्येक चेंडूवरती प्रतिहल्ला, मोठा प्रहार, चौकार षटकार, प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल. धाव्यांनी विजय हा विजयाचा शंकनाद इथे करू शकणार नाही. चौकार षटकार जर आले तर इथे विजयाचा शंकनाद होईल. परंतु शरेशला खेळणं गरजेचं आहे. रवीला खेळणं गरजेचं आहे. कडूचीवाडी संघ आज या मैदानावरती आपण पाहतोय मोखाडा तालुक्यातला संघ आहे. आज मैदानावरती शहापूर तालुका मैदानावरती खेळतोय. ओहो क्या बात है. गुड डिलिव्हरी.
बेटर्स डिलिव्हरी, बेस्ट डिलिव्हरी, जबरदस्त परफॉर्मन्स. षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा. तिसरं षटक गोलंदाज विलास. सुरुवात करायची आहे. ओहो, सुंदर चेंडू, निर्धाव डिलिव्हरी, कमबॅक. धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा फलकावरती. 11 चेंडू शिल्लक आहेत. 50 धाव्यांची गरज आहे. या षटकामध्ये मोठे फटके जर आले तर वर्चस्व राहील. ओहो, चेंडू कमी होत आहेत, धावा मात्र वाढतायत. 2 चेंडू डॉट. श्रेयस जाऊन सुद्धा शेरेश यावेळेला मैदानावरती आहे, पण तो 2 चेंडू इथे बीट झालाय. 10 चेंडू 50 धावा. समीकरण कठीण होत आहे कडूचवाडी संघासाठी. पुन्हा डॉट डिलिव्हरी, सक्षम सफल डिलिव्हरी पाहू शकाल आपण. प्रत्यक्षात स्वतःला सावरलं जात आहे आणि पाहू शकाल मिडॉन ओव्हर पाहायला मिळेल का, परंतु नाही. यावेळेला शेरेश आहे स्ट्राईक एंडवरती. 9 चेंडू 50 धाव्यांची गरज आहे. या षटकामध्ये बाकीचे उर्वरित चेंडू जर इथे डॉट काढले गेले, वा रे वा, उज्ज्वल सफल लिडिंग एज लागली. गणेशने इथे चातुर्याने झेल घेतला. परिणामी फलंदाज बाद होतोय. शेरेशची खेळी संपुष्टात आली. स्वतःच बाद शेरेश. धावसंख्या मात्र जैसे ते 13 धावा फलकावरती. तिसरं षटक चालू आहे. या तिसऱ्या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातला पुढील चेंडू. बॅट्समन ऋतिक. वा रे वा, गुड डिलिव्हरी. खोलवरचा चेंडू प्रत्यक्षात पडता क्षणी विकेट किपरच्या हातामध्ये. सक्षम सफल. सामना गमावलाय कडूचवाडी संघाने. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहेत. सामना संपलाय, कारण 7 चेंडूंवरती 50 धावा घेणं नॉट इम्पॉसिबल असेल. इथे संधी आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकच धाव आली. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा. 6 चेंडू 49 धावा. 6 चेंडूंमध्ये 49 धावा केल्या जातील का? सामना गमावला आहे पूर्णपणे कडूचवाडी संघानं, कारण 6 चेंडूंमध्ये 36 धावा होत आहेत. शेवटचं षटक. गणेश गोलंदाज. ओहो, पूर्णपणे अर्ध्या पिशीवरती फेकलेला चेंडू परिणामी बंबल होतोय. उसळी घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांकडनं इशारा आला वाईटचा. तर पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजीने या गणेशने गोलंदाजी केली नव्हती, यावेळेला गोलंदाजी करतोय. नक्कीच पाहू शकाल सामना कुठेही जिंकू शकतो. सामन्यामध्ये काही घडू शकतं. हो, लिडिंग एज. टिकलर झोन मध्ये चेंडू. एकच धाव. 5 चेंडू शिल्लक आहेत. 47 धाव्यांची गरज आहे.
5 चेंडू 47 धावा. समीकरण मोठं आहे या अनुषंगाने कर्णधार आणि गोलंदाजी स्वीकारली असावी, कारण 45 धावा करणं अशक्य असेल. अरे वा, यावेळेला वाईट करार असता, पण तो नक्कीच पाहू शकाल आपण. चेंडू जातोय गणेशच्या बाजूने, परिणामी डॉट डिलिव्हरी पाहू शकाल. यावेळी सुद्धा धाव येत नाही या चेंडूवरती. धावा मात्र थांबल्या जात आहेत. 20 धावा सुद्धा इथे आपण पाहू शकत कडूजवाडी संघ करू शकत नाहीये 4 षटकांमध्ये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सुरुवात चांगली. ओहो, वाईट बॉल आणि अतिरिक्त धाव. 46 धावाची गरज आहे. धावफलक पाहू शकाल, 17 धावा फलकावरती सजल्या जात आहेत. आणि पुढील सामना थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. दहीगाव वे विपक्ष विंचुपाडा. डॉट डिलिव्हरी. सामना संपलेला आहे मित्रांनो. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. गणेशला फक्त चेंडू फेकून द्यायची आहेत. ओह, बॅटला अजिबात चेंडू लागत नाहीये. पूर्णपणे बेहाल करून ठेवलं कडूजवाडी संघाला आज खऱ्या अर्थाने. अरे वा, 20 धावांच्या आतमध्ये रोखलं जात आहे. DPL प्रीमियर लीग मध्ये आपण पाहू शकाल अफलातून कमबॅक दामणी संघाचा झालेला आहे आणि कडूजवाडी संघ पराभूत झाला.